हॅलो स्टुडंट, आज आपण या लेक्चरमध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजी इन केमिस्ट्री या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण 4 महत्त्वाचे पॉईंट समजून घेणार आहोत. पहिला पॉईंट आहे ओव्हरव्ह्यूज ऑफ रिसर्च मेथॉडॉलॉजी. दुसरा पॉईंट आहे फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन्स अँड ऑब्जेक्टिव्स. तिसरा पॉईंट आहे एक्सपेरिमेंटल डिझाईन आणि चौथा पॉईंट आहे हायपोथेसिस फॉर्म्युलेशन. केमिस्ट्रीमध्ये रिसर्च करताना फक्त एक्सपेरिमेंट करणे पुरेसे नसते. योग्य क्वेश्चन निवडणे म्हणजे क्वेश्चन प्रॉब्लेम फाइंड आउट करणे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठरविणे आणि हायपोथेसिस तयार करणे आणि त्याच्या आधारे आपण एक्सपेरिमेंट करणे आणि एक्सपेरिमेंट करताना आपण त्याचा काय तयार करतो, व्यवस्थित डिझाईन तयार करतो. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे असते जेव्हा आपण केमिस्ट्रीमध्ये रिसर्च करत आहोत. नंतर आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे काय. तर रिसर्च मेथॉडॉलॉजीची आपण डेफिनेशन काय सांगू. अ सिस्टमॅटिक अप्रोच यूज टू आयडेंटिफाय अ रिसर्च प्रॉब्लेम, कलेक्ट डाटा, परफॉर्म एक्सपेरिमेंट, ॲनालाइज रिझल्ट्स अँड ड्रॉ कन्क्लुजन. याचं म्हणणं आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी. याचा अर्थ काय आहे की रिसर्च करण्यासाठी वापरली जाणारी जी पद्धत आहे ती कशी आहे, सिस्टमॅटिक आहे आणि सायंटिफिक प्रोसेस आहे, ज्याला आपण काय म्हणतो, रिसर्च मेथॉडॉलॉजी. या प्रोसेसमध्ये सर्वप्रथम रिसर्च प्रॉब्लेम फाइंड आउट केला जाते. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम काय आहे त्याला पहिले आपण अभ्यास केला जातो. नंतर त्याचा आपण काय करतो, त्या प्रोसेस नंतर झाल्यावर आपण त्याचा डाटा कलेक्ट करतो. डाटा कलेक्ट कसे करतो, मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. डाटा कलेक्ट आपण कशाने करू शकतो. पहिले आपण त्याचं पाहतोय, त्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणतो. ठीक आहे, तर ते आपण पाहतो की या टॉपिकविषयी कुठले पहिले काही एक्सपेरिमेंट झाले आहेत की नाहीत. आपण ते पहिले त्याचं काय करतो, डाटा कलेक्ट करतो. नंतर आवश्यक एक्सपेरिमेंट केला जातो. म्हणजे त्याच्यावर आपण डाटा मिळाला तर डाटावर आपण काय करतो, एक एक्सपेरिमेंट करतो आणि एक्सपेरिमेंट केल्यावर आपल्याला काय मिळतो, रिझल्ट मिळतो. आणि रिझल्ट नंतर आपण त्याचं काय करतो, ॲनालिसिस करतो आणि शेवटी त्याचं काय करतो, आपण लॉजिकल कन्क्लुजन काढतो. म्हणजेच काय, रिसर्च मेथॉडॉलॉजीमुळे आपल्याला काय होते, रिसर्च सिस्टमॅटिक, रिलायबल अँड सायंटिफिकली व्हॅलिड बनवते. कशाने, रिसर्च मेथॉडॉलॉजीनी. इम्पॉर्टन्स इन केमिस्ट्री. आता आपण केमिस्ट्रीमध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजीचे इम्पॉर्टन्स समजून घेऊ. केमिस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंट केले जातात. ठीक आहे, तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे समजा. फॉर एक्झाम्पल, केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अनेक काय करतो, आपण केमिस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंट करतो. ठीक आहे, तर आपण समजा एखादं आपण उदाहरण घेऊ, एक्झाम्पल घेऊ की नवीन कंपाऊंड तयार करणे किंवा रेट ऑफ रिॲक्शन मोजणे किंवा कॅटलिस्टचा इफेक्ट कसा असणे, वॉटर सॅम्पलचे ॲनालिसिस करणे, हे सगळे काय आहे, आपले एखादा केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट आहे. तर हे करण्यासाठी रिसर्च मेथॉडॉलॉजी काय करतो, आपल्याला त्याला मदत करते. तर रिसर्च मेथॉडॉलॉजीमुळे काय होते, इन्व्हेस्टिगेशन सिस्टमॅटिक पद्धतीने करता येते. यामुळे आपल्या एक्सपेरिमेंटला काय भेटते, आपल्या एक्सपेरिमेंटची ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटी वाढते. योग्य मेथॉडॉलॉजी वापरल्यामुळे काय होते, एक्सपेरिमेंटल एरर कमी करता येतो. तसेच दुसरा रिसर्चर तोच एक्सपेरिमेंट केल्यास त्याला सिमिलर रिझल्ट मिळू शकतो. याला रिप्रोडक्टिबिलिटी असे म्हणतात. म्हणून व्हॅलिड आणि ॲक्सेप्टेबल कन्क्लुजन मिळण्यासाठी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आवश्यक आहे. म्हणजे काय पाहून आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च मेथॉडॉलॉजी काय आहे, हेल्प इन सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन. मेथॉडॉलॉजी, रिसर्च मेथॉडॉलॉजीने काय होते, आपल्याला सिस्टमॅटिक आपण त्याचा इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. इम्प्रूव्ह ॲक्युरेसी अँड रिलायबिलिटी, रिड्यूस एक्सपेरिमेंटल एरर, हेल्प इन रिडक्टिबिलिटी अँड सपोर्ट्स व्हॅलिड कन्क्लुजन. हे सगळे काय आहे, आपल्याला इम्पॉर्टन्स आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी कशामध्ये, केमिस्ट्रीमध्ये. नंतर पाहूया मेजर रिसर्च मेथॉडॉलॉजी. मेजर रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे रिसर्चचे प्रकार आहेत. तर त्यातले प्रकार कुठला आहे, पहिला आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, ॲनालिटिकल रिसर्च, कॉम्प्युटेशनल रिसर्च अँड थेरॉटिकल रिसर्च. ठीक आहे, हे सगळे काय आहे, रिसर्चचे प्रकार आहे. ठीक आहे, तर पहिला पाहू आपण त्यातला क्वालिटेटिव्ह
रिसर्च. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरल्या जातात. ठीक आहे. तर आपण त्यातला पहिला पाहू क्वालिटेटिव्ह रिसर्च. पहिली मेथॉडॉलॉजी आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे समजा एखादा सबस्टन्सची आपण क्वालिटी, नेचर किंवा आयडेंटिटी काढतो. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, त्याची आपण क्वालिटी काढत आहे, त्या सबस्टन्सची क्वालिटी किती आहे हे ज्याच्यात काढतो त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च. ठीक आहे. यामध्ये सबस्टन्स किती प्रमाणात आहे, म्हणजे किती आहे, किती प्युअर आहे, हे आपण काय करतो, मोजल्या जातो. तर सबस्टन्स कोणता आहे किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हे सुद्धा क्वालिटेटिव्ह रिसर्चने आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे हे आपण त्यांनी क्वालिटेटिव्ह रिसर्चने काढतो. केमिकल रिएक्शनमध्ये कलर चेंज आपण ऑब्झर्व करतो आणि त्या कलरने आपण काय समजतो की याच्यात आपल्याला कुठला सबस्टन्स आहे. ठीक आहे. नंतर प्रेसिपिटेशन तयार झाल्यावर आपण सांगू शकतो की हा प्रेसिपिटेट कशाचा आहे, आणि गॅसचा ऑर्डर किंवा कंपाऊंडचे फिजिकल अपिअरन्स हे सगळं आपण काढू शकतो क्वालिटेटिव्ह रिसर्चने. जसं क्वालिटेटिव्ह रिसर्च काय करतो, क्वालिटेटिव्ह रिसर्च फोकस ऑन द क्वालिटी, नेचर और आयडेंटिटी ऑफ द केमिकल सबस्टन्सेस. एक्झाम्पल, आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, कलर चेंजेस ऑफ ऑब्झर्वेशन, प्रेसिपिटेट फॉर्मेशन, ऑर्डर अँड फिजिकल अपिअरन्स. जसं आपल्याला इथे कलर चेंज दाखवलेला आहे. एक ब्ल्यू कलर आहे टेस्ट ट्यूबमध्ये, एक ऑरेंज कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि एक ब्ल्यू कलर आहे. नेक्स्ट प्रेसिपिटेटमध्ये आपण पाहिलेलं आहे, पहिले आहे ऑरेंज कलर. ठीक आहे. ऑरेंज कलरला आपण प्रेसिपिटेट केला तर तो आला व्हाईट कलर प्रेसिपिटेट. ठीक आहे. तर याच्या थ्रू आपण काय करू शकतो, त्याचा क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण करू शकतो. नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. नावाप्रमाणेच आहे तो क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यात क्वांटिटी येते. ठीक आहे. जसं फोकस्ड ऑन द न्यूमरिकल मेजरमेंट्स अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस, ज्याच्यात नंबर्स येतात, ज्याच्यात आपण मोजू शकतो, अशाला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च. एक्झाम्पल काय सांगू आपण, कॉन्सन्ट्रेशन मेजरमेंट. कॉन्सन्ट्रेशन आपण मोजतो, कशात मोजतो, काही ना काही त्याचा नंबर असतो. पर्सेंटेजचा सुद्धा काय असतो, एखादा नंबर असतो. रिएक्शन इल्डमध्ये सुद्धा आपण ग्रॅम वगैरे मोजतो, त्याचा वेट मोजतो. पीएच म्हणजे काय, हे सुद्धा नंबर आहे. नंतर ॲब्झॉर्बन्स मेजरमेंट, हे सगळे काय आहे, आपले नंबरनी आपण ते मोजू शकतो. ठीक आहे. किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून सुद्धा आपण काय करतो, त्याचं ॲब्झॉर्बन्स मेजर करतो. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये काय आहे, डाटाचे मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस आपण करत असतो, त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह रिसर्च. हे जसे इथे एक्झाम्पल दिलेले आहे स्लाइडमध्ये पहा, आपण त्याचं मेजर करतो. जेव्हा आपण टायट्रेशन करतो तेव्हा सुद्धा आपण त्याची मेजरमेंट घेत असतो. ठीक आहे. हे जे काही आपण काय करतो, मेजर करू शकतो, तसे आपण त्याला काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह रिसर्च. नंतर आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे काय, द रिसर्चर चेंजेस वन व्हेरिएबल अँड ऑब्झर्व इट इफेक्ट्स ऑन द अनदर व्हेरिएबल. जेव्हा एक्सपेरिमेंट करताना काय असतात, एक जो आहे व्हेरिएबल त्याला आपण काय करतो, कॉन्स्टंट ठेवतो आणि दुसऱ्याचा इफेक्ट त्या कॉन्स्टंटवर कसा होतो हे पाहतो, त्याला म्हणतात एक्सपेरिमेंटल रिसर्च. एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. ठीक आहे. एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये काय करतो, आपण एक व्हेरिएबलमध्ये आपण चेंज करतो आणि दुसरा आपण त्याच्यावर काय करतो, दुसरा व्हेरिएबल त्याच्यावर कसा इफेक्ट करतो हे आपण त्याचा ऑब्झर्व करतो, म्हणून त्याला म्हणतात एक्सपेरिमेंटल रिसर्च. आपण एक्झाम्पल पाहिलं जसं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो, टेम्परेचरला बदलतो, टेम्परेचर आपण चेंज करतो. ठीक आहे. वेगवेगळ्या टेम्परेचरवर त्याचा इफेक्ट काय होतो हे आपण काय करतो, नोट डाऊन करतो. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण टेम्परेचर बदललं जाते आणि रिॲक्शन रेटमध्ये काय चेंज होते ते मोजल्या जातो. एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे कंट्रोल कंडिशन ठेवणे आवश्यक असते. म्हणजे आपण जे काही एक्सपेरिमेंट करतो त्याला काय करतो, एक कंट्रोल ठेवतो आणि यामुळे आपण काय करू शकतो, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आपण काढू शकतो किंवा ते समजून घेऊ शकतो. ठीक आहे. हे झालं आपलं एक्झाम्पल, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द बेसिस ऑफ केमिकल रिएक्शन, ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन.
नंतर आहे ॲनालिटिकल रिसर्च. ॲनालिटिकल रिसर्च काय करतो? इट युजेस ॲनालिटिकल टेक्निक टू आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय केमिकल सबस्टन्सेस. जसं टेक्निक कुठले यूज करतो आपण ॲनालिटिकल अनालिसिस? फॉर एक्झाम्पल टायट्रेशन, स्पेक्ट्रोस्कोपी, क्रोमॅटोग्राफी, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, इलेक्ट्रोकेमिकल अनालिसिस याच्या थ्रू आपण काय करतो? ॲनालिटिकल रिसर्च काढू शकतो. समजा याचं आपण एक्झाम्पल घेतलं, वॉटर सॅम्पलमध्ये आयरन किती पर्सेंटेज आहे हे आपण कशाने काढतो? हे आपण काढू शकतो स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथडने. आणि समजा आपल्याला काढायचं असेल ड्रग सॅम्पल, हाऊ मच ड्रग सॅम्पल इज ॲक्टिव्ह, हाऊ मच ड्रग सॅम्पल इज ॲक्टिव्ह आपण काढायचं असेल तर आपण कशाने काढतो? इट इज डिटरमाइंड बाय द प्रोसेस ऑफ टायट्रेशन और क्रोमॅटोग्राफी. याने आपण काय करू शकतो? याचं ॲनालिसिस करू शकतो. ॲनालिसिस म्हणजेच काय करत होतं? त्याला म्हणतो आपण ॲनालिटिकल रिसर्च. नेक्स्ट आहे कम्प्युटेशनल अँड थिअरॉटिकल रिसर्च. आता कम्प्युटेशनल रिसर्च म्हणजे काय? ज्याच्यात आपण कम्प्युटर मॉडेल यूज करतो त्याला म्हणतो आपण कम्प्युटेशनल रिसर्च. युजेस कम्प्युटर मॉडेल ॲज सॅम्युलेशन. थिअरॉटिकल रिसर्च म्हणजे काय? युजेस केमिकल प्रिन्सिपल, इक्वेशन अँड मॅथमॅटिकल मॉडेल. एक्झाम्पल मॉलिक्युलर मॉडेलिंग, ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन, रिॲक्शन मेकॅनिझम, प्रिडिक्शन, एनर्जी कॅल्क्युलेशन. आता आपण जे कम्प्युटर रिसर्च आणि थिअरॉटिकल पाहून राहिलो त्याच्यात काय आहे? कम्प्युटर रिसर्चमध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि मॉलिक्युलर मॉडेल वापरले जातात. फॉर एक्झाम्पल ड्रग मॉलिक्युल्स अँड रिसेप्टर यांच्यातील इंटरॅक्शन प्रिडिक्ट करणे. ठीक आहे, याला म्हणतो आपण त्याचं कम्प्युटेशन रिॲक्शन, म्हणजे आपण कम्पेअर करतो एकमेक. मॉलिक्युलची जॉमेट्री काढणे किंवा रिॲक्शनच्या एनर्जी चेंजेस कॅल्क्युलेट करणे हे सगळं कशाने करतो? आपण कम्प्युटरने करत आहे. नंतर थेरॉटिकल रिसर्चमध्ये काय करतो? थेरॉटिकल रिसर्चमध्ये केमिकल प्रिन्सिपल, इक्वेशन आणि मॅथमॅटिकल मॉडेल वापरून आपण त्याचे काढतो. यामध्ये प्रत्येक वेळी लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट करण्याची आवश्यकता नसते. एक्झिस्टिंग थेअरी वापरून आपण रिॲक्शन मेकॅनिझम किंवा केमिकल बिहेवियर एक्सप्लेन करू शकतो. हे झाले आपलं रिसर्च. ठीक आहे, कम्प्युटेशनल रिसर्च. नेक्स्ट पार्ट पाहू आपण याच्यात फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन. हा सेकंड पार्ट. फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चनमध्ये काय येतो? पहिले आहे आपला रिसर्च प्रॉब्लेम. फर्स्ट आहे आपला रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे, रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय? अ स्पेसिफिक इश्यू, डिफिकल्टी और गॅप इन नॉलेज दॅट नीड्स सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. रिसर्च प्रॉब्लेम काय आहे? ज्याच्यात आपण एखादा काय करतो? एक प्रॉब्लेम काढतो की हा प्रॉब्लेम आहे तर याच्यात आपल्याला काय करू शकतो. ठीक आहे, समजा आपला एक्झाम्पल घ्यायचं असेल इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कंटेन हार्मफुल मेटल आयन. हे आपलं काय झालं? एक रिसर्च प्रॉब्लेम झालं. म्हणजेच काय रिसर्च प्रॉब्लेममध्ये काय म्हणू शकतो याला? अ स्पेसिफिक इश्यू, डिफिकल्टी और अ गॅप नॉलेज दॅट नीड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे इंडस्ट्रियल वेस्टेज वॉटरमध्ये हार्मफुल मेटल आयन प्रेझेंट असू शकतात. हे आपलं काय आहे? रिसर्च क्वेश्चन आहे, म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेमला आपण काय करतो? रिसर्च क्वेश्चन याला कन्वर्ट करतो. आपल्याला काय सापडला? प्रॉब्लेम सापडला. म्हणजे आपल्याला काय म्हणू शकतो आपण? इंडस्ट्रियल वेस्टेज वॉटरमध्ये काय आहे? हार्मफुल मेटल प्रेझेंट असू शकतात. हे आपल्याला काय मिळालं? एक रिसर्च प्रॉब्लेम मिळाला. ठीक आहे, तर हे मेटल आयन एन्व्हायरमेंट आणि ह्युमन हेल्थसाठी काय असू शकतात? हार्मफुल असू शकतात. त्यामुळे हे मेटल आयन्स कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह आणि लो कॉस्ट मेथड शोधणे ही एक रिसर्च प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून काय म्हणू शकतो आपण? रिसर्च प्रॉब्लेम काय होईल याच्यात? त्यामुळे आपण हे मेटल आयन कसे कमी करू शकतो, त्याचं इफेक्टिव्ह आणि लो कॉस्ट मेथड कसं आहे हे शोधण्याचा आपण काय करतो? त्याला म्हणतो आपण रिसर्च प्रॉब्लेम म्हणू शकतो. नंतर रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चन म्हणजे काय? अ क्लिअर फोकस अँड आन्सरेबल क्वेश्चन दॅट गाईड्स द रिसर्चर. एक रिसर्च प्रॉब्लेम काय असतो? रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला. आपला रिसर्च प्रॉब्लेम कोणता आयडेंटिफाय झाला? की आपल्याला कोणता रिसर्च प्रॉब्लेम होता आपला? की इंडस्ट्रियल
इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये काय असते, हार्मफुल मेटल आयन प्रेझेंट असू शकते आणि हेच मेटल आयन एन्व्हायरमेंट आणि ह्युमन हेल्थला काय असू शकतात, आपल्याला घातक असू शकतात. हे झालं आपलं रिसर्च प्रॉब्लेम. आता जसं आपला रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला तर आपल्याला त्याचा काय तयार करावं लागेल, रिसर्च क्वेश्चनमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर रिसर्च क्वेश्चनमध्ये कसं कन्वर्ट करणार आपण, तर रिसर्च क्वेश्चन म्हणजे काय, अ क्लिअर फोकस्ड अँड आन्सरेबल क्वेश्चन दॅट गाईड्स द रिसर्च. रिसर्च क्वेश्चन हा क्लिअर, स्पेसिफिक आणि एक्सपेरिमेंटलद्वारे आन्सर करता येण्यासारखा असावा. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, कॅन ॲक्टिव्हेटेड कार्बन रिमूव्ह लीड्स आयन फ्रॉम द कंटॅमिनेटेड वॉटर. आपण पाहिलं की काय, ज्या वॉटर वेस्टमध्ये जे काही आपण एक्सपेरिमेंट जे काही आपण काय केलं प्रॉब्लेम पाहिलेला आहे, त्याच्यात काय आहे, आपला आयरन प्रेझेंट आहे, लीड आयन प्रेझेंट आहे. जर तो कसा काढू शकतो आपण, ॲक्टिव्हेटेड कार्बन रिमूव्ह लीड्स आयन फ्रॉम द कंटॅमिनेटेड वॉटर. काय, ॲक्टिव्हेटेड कार्बन हा लीड आयन रिमूव्ह करू शकतो कंटॅमिनेटेड वॉटरमधून. ठीक आहे, दिस इज अ क्वेश्चन, रिसर्च क्वेश्चन. कारण काय या क्वेश्चनचं, कारण या क्वेश्चनमध्ये मटेरियल स्पष्ट आहे, पोल्युटेड स्पष्ट आहे आणि रिझल्ट एक्सपेरिमेंटल मेजर करता येतो. म्हणून हा आपला काय झाला, एक रिसर्च क्वेश्चन झाला. व्हॉट इज रिसर्च क्वेश्चन, कॅन ॲक्टिव्हेटेड कार्बन रिमूव्ह लीड आयन्स फ्रॉम कंटामिनेटेड वॉटर. हा आपला झाला रिसर्च क्वेश्चन. कोणत्या याच्याने आपण रिसर्च क्वेश्चन काढला, आपला रिसर्च क्वेश्चन काय होता की आपण कंटॅमिनेटेड वॉटरने त्याला काढू शकतो का. प्रॉब्लेम काय होता पहिला प्रॉब्लेम काय होता की इंडस्ट्रियल वॉटर वेस्टमध्ये हार्मफुल मेटल आयन प्रेझेंट असू शकते आणि हेच मेटल आयन आपल्याला काय करतात, ह्युमन हेल्थला हार्मफुल आहे. तर हे रिमूव्ह करण्यासाठी आपण काय वापरू शकतो लीड आयन कॅन ॲक्टिव्हेटेड कार्बन. कार्बनला जर ॲक्टिव्हेट केलं आपण तर लीड आयन त्या वॉटरमध्ये जो प्रेझेंट आहे ते आपण काढू शकतो का. दिस इज अवर रिसर्च क्वेश्चन. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च क्वेश्चन. आता गुड रिसर्च क्वेश्चन कसा असायला पाहिजे, त्याचे कॅरेक्टर्स कसा असायला पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट आहे तर गुड रिसर्च क्वेश्चन शुड बी क्लिअर. कसा असायला पाहिजे, तो क्लिअर असायला पाहिजे. आता क्लिअर म्हणजे काय, क्वेश्चन वाचल्यानंतर रिसर्चरला ते नेमके काय स्टडी करायचे आहे हे समजले पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणतो, क्वेश्चन कसा असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे, तो स्पेसिफिक आणि फोकस्ड असावा. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ते क्वेश्चन वाचल्याबरोबर आपल्याला त्याचा आन्सर समजला पाहिजे. क्वेश्चन खूप ब्रॉड नसावा. ठीक आहे, फोकस्ड असावा आणि नंतर कसा, क्वेश्चन जास्त ब्रॉड नसावा. तो मेजरेबल असावा, म्हणजेच रिझल्ट लॅबोरेटरी मेथड किंवा इन्स्ट्रुमेंट वापरून मेजर करता आला पाहिजे. तो फिजिबल असावा, म्हणजे आपल्याला जितके टाईम मिळतो, केमिकल्स आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि बजेट आहे, यामध्ये तो रिसर्च आपला पूर्ण झाला पाहिजे. फिजिबल म्हणजे काय, आपले जे इन्स्ट्रुमेंट प्रेझेंट आहे, जे आपलं जो केमिकल प्रेझेंट आहे, जे काही आपलं बजेट आहे, त्यामध्ये तो आपला रिसर्च काय आहे, बसला पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ जितके अमाऊंट आहे, जितकं आपल्या जो केमिकल्स आहे, त्याच्यात तो रिझल्ट आला पाहिजे. असाच आपल्याला काय सिलेक्ट करावं लागेल, रिसर्च क्वेश्चन सिलेक्ट करावं लागेल. रिसर्च क्वेश्चन रिव्हलंट अँड इथिकल असणे देखील आवश्यक आहे. इथिकल म्हणजे कसा, इथिकल म्हणजे आपल्याला त्याच्यात कुठला भेदभाव नसायला पाहिजे. ठीक आहे, हे आपले आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. ठीक आहे, पहिला काय आहे, क्लिअर असायला पाहिजे, स्पेसिफिक असायला पाहिजे, फोकस असायला पाहिजे, मेजरेबल असायला पाहिजे, फिजिबल असायला पाहिजे, रिव्हलंट असायला पाहिजे अँड इथिकल असायला पाहिजे. हे सगळे आपले रिसर्चरचे काय आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे, इझी म्हणजे काय, क्लिअर म्हणजे काय, इझी टू अंडरस्टँड अँड स्पेसिफिक. फोकस म्हणजे काय, ॲड्रेसेस वन मेन आयडिया ऑर इश्यू. रिसर्चेबल म्हणजे काय, कॅन बी इन्व्हेस्टिगेटेड युझिंग अवेलेबल डाटा अँड मेथड. रिव्हलंट मीन्स इम्पॉर्टंट टू द फील्ड ऑफ स्टडी अँड सोसायटी. म्हणजे आपण जो रिसर्च करत आहे त्याचं इम्पॉर्टन्स असायला पाहिजे त्या स्टडीमध्ये आणि सोसायटीला सुद्धा ते इम्पॉर्टन्स असायला पाहिजे. फिजिबिलिटी, पॉसिबल टू स्टडी विदिन टाईम, रिसोर्सेस अँड स्किल. म्हणजे जे काही आपले जो टाईम प्रेझेंट आहे, जे काही आपले रिसोर्सेस प्रेझेंट आहे, त्याच्यात तो झालेला पाहिजे. इथिकल, डू नॉट हार्मफुल पार्टिसिपंट अँड फॉलोज इथिकल प्रिन्सिपल.
हे आहे आपला कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड रिसर्च क्वेश्चन. नंतर ब्रॉड अँड फोकस रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चन फॉर्म्युलेट करताना ब्रॉड क्वेश्चन आणि फोकस क्वेश्चनमध्ये डिफरन्स समजले आवश्यक आहे. ठीक आहे. हाऊ कॅन वॉटर पोल्युटेड बी रिड्युसेस? हा क्वेश्चन खूप ब्रॉड आहे. ठीक आहे. आपण वॉटर पोल्युटेड रिड्यूस कसं करू शकतो? तर हे जर आपण क्वेश्चन घेतला तर हा कसा आहे, खूप मोठा आहे. ठीक आहे. वॉटर पोल्युशनमध्ये अनेक पोल्युटंट, अनेक सोर्सेस आणि अनेक ट्रीटमेंट मेथड असू शकतात. त्याऐवजी आपण फोकस क्वेश्चन तयार करू शकतो, जसा की हाऊ डज ॲक्टिव्हेटेड कार्बन डोजेस अफेक्ट द रिमूव्हल ऑफ लीड आयन फ्रॉम द वॉटर? या क्वेश्चनमध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, ट्रीटमेंट मटेरियल आणि पोल्युटंट स्पष्ट केलेले आहे. यामुळे फोकस क्वेश्चनवर एक्सपेरिमेंट डिझाईन करणे सोपे होते. स्टेप्स फॉर फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन. आता आपण जसा रिसर्च क्वेश्चन काढलाय तर त्याला आपण स्टेप वाईज कसा आपण त्याला कमी करू शकतो, म्हणजे व्यवस्थित कसा आणू शकतो. पहिला आहे रिसर्च क्वेश्चन काढण्याचा स्टेप. फर्स्ट स्टेप आहे सिलेक्ट अ ब्रॉड टॉपिक. रिसर्च क्वेश्चन फॉर्म्युलेट करताना काही बेसिक स्टेप आहेत. फर्स्ट आहे त्यातला आहे पहिली स्टेप म्हणजे ब्रॉड टॉपिक सिलेक्शन. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल वॉटर ट्रीटमेंट. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे टॉपिकमधील स्पेसिफिक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणे. फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये लीड आयर्न प्रेझेंट असणे. तिसरी स्टेप म्हणजे प्रिव्हियस रिसर्च स्टडी आणि लिटरेचर रिव्ह्यू करणे. त्यानंतर एक्झिस्टिंग रिसर्चमधील गॅप आयडेंटिफाय करणे. पुढे एक्सपेरिमेंटमध्ये वापरले जाणारे व्हेरिएबल्स डिफाईन करणे आणि शेवटी क्लिअर फोकस आणि मेजरमेंट रिसर्च क्वेश्चन करायचा असतो. ठीक आहे. हे आहे त्याचे स्टेप ऑफ फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन. ब्रॉड टॉपिक सिलेक्ट करायचं, नंतर रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा, नंतर त्याचे रिव्ह्यू कलेक्ट करायचे आहे, किती लिटरेचर आहे, नंतर त्याचा रिसर्च गॅप फाइंड आउट करायचा आहे, व्हेरिएबल डिफाईन करायचे आहे आणि फोकस क्वेश्चन राईट डाऊन करायचं आहे. आता पहा, आयडेंटिफाय द ब्रॉड टॉपिक म्हणजे चूज अ जनरल एरिया ऑफ इंटरेस्ट. आता टॉपिक कसा सिलेक्ट करू आपण की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे. ठीक आहे. असाच आपण टॉपिक सिलेक्ट करणार आहोत की ज्याच्यात आपल्याला काय असेल, इंटरेस्ट आहे. नंतर एक्सप्लोर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. त्याचे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट आहे नॅरो डाऊन द टॉपिक. आता जसं आपण आपल्याला इंटरेस्ट टॉपिक माहिती आहे की आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये इंटरेस्ट आहे, इनऑर्गॅनिकमध्ये इंटरेस्ट आहे, फिजिकलमध्ये इंटरेस्ट आहे. कुठल्या टॉपिकमध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तो आपल्याला पहिले फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, त्याचा प्रॉब्लेम विचार करायचा आहे. नंतर त्याचं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन काढायची आहे. फोकस ऑन स्पेसिफिक एक्सपर्ट्स ऑन प्रॉब्लेम. ठीक आहे. असं स्पेसिफिक प्रॉब्लेमवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि जसा आपला प्रॉब्लेम मिळालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर काढायचं आहे. लिटरेचर जसं निघालेलं आहे तसं नंतर आपण त्याच्यात काय फाइंड आउट करायचं आहे, गॅप फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. नंतर आहे आयडेंटिफाय की कन्सेप्ट किंवा व्हेरिएबल्स. लिस्ट द मेन कन्सेप्ट ऑफ ऑर व्हेरिएबल इन्व्हॉल्ड किंवा अंडरस्टँड द रिलेशनशिप. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेट द क्वेश्चन. आता हे सगळं झाल्यावर आपण काय करणार आहे, त्याचा क्वेश्चनचा डेव्हलप करणार आहे, क्वेश्चन तयार करणार आहे. कन्वर्ट द टॉपिक इंटू द क्लिअर अँड स्पेसिफिक क्वेश्चन. एन्श्युअर द क्वेश्चन इज फोकस्ड अँड रिसर्चेबल. आता असा क्वेश्चन तयार करायचा आहे की त्याच्यातून आपला रिसर्च काढता आला पाहिजे. नेक्स्ट स्टेप काय आहे, चेक इफ द क्वेश्चन इज क्लिअर, रिव्हिलंट, फिजिबल अँड इथिकल, मॉडिफाय अँड रिफाईन इट्स नीडेड. ठीक आहे. आपण एवढं सगळं त्याचे कन्सेप्ट चेक केल्यावर आपल्याला जर त्यात मॉडिफाय सुद्धा करायचं आहे आणि रिडिफाईन करायचं आहे जर आवश्यकता असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट पाहू, फॉर्म्युलेटिंग ऑफ रिसर्च क्वेश्चन. स्पेसिफिक स्टेटमेंट्स डिस्क्राईब व्हॉट द रिसर्च वॉन्ट्स टू अचीव. आता रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपल्याला त्या रिसर्चमध्ये काय करायचं आहे, त्याचं एक क्वेश्चन, त्याला म्हणतो आपण रिसर्च ऑब्जेक्टिव्ह.
स्पेसिफिक टेस्ट आपण जे स्टेटमेंट घेतो त्याचा डिस्क्राईब करण्यासाठी, ठीक आहे. त्या रिसर्चरला नेमकं काय काढायचं आहे त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह. रिसर्च ऑब्जेक्टिव्हचे दोन प्रकार आहे. 2 टाइप्स ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, जनरल आणि स्पेसिफिक. जनरलमध्ये काय आहे, रिसर्चरचे मुख्य एम सांगतो. जनरल ऑब्जेक्टिव्हमध्ये त्या रिसर्चरला तुमचं एम काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे तो जनरल ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सांगतो. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये काय, एम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले इंडिव्हिज्युअल स्टेप्स सांगतात, ठीक आहे. जनरल म्हणजे आपल्याला फक्त एम सांगतो, पण आपण जर त्याला स्पेसिफिक सांगितलं ऑब्जेक्टिव्ह, तर आपल्या त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हने आपल्याला समजतं की आपल्याला कुठल्या स्टेप वाईज आपल्याला ते रिसर्च करायचं आहे, ठीक आहे. याला म्हणतात फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चनचे ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे, स्पेसिफिक आणि जनरल, ठीक आहे. जनरलमध्ये काय, समजा आपण एक्झाम्पल घेतलं, जनरलमध्ये जर आपल्याला काढायचं असेल, एक्झाम्पल घेऊ आपण समजा जनरलचं. टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ ॲक्टिव्हेटेड कार्बन इन रिमूव्हिंग लीड आयन फ्रॉम द कंटॅमिनेटेड वॉटर. हे काय आहे, पहिले आपलं ऑब्जेक्टिव्ह घेतलं आपण जनरल ऑब्जेक्टिव्ह. आपल्याला काय करायचं याच्यात, कंटॅमिनेटेड वॉटरमधून लीड आयन रिमूव्ह करण्यासाठी ॲक्टिव्हेटेड कार्बन किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, ठीक आहे. हे आहे आपलं जनरल ऑब्जेक्टिव्ह. जनरल ऑब्जेक्टिव्ह 1 किंवा 2 सेंटेन्समध्ये संपूर्ण रिसर्चचा प्रमुख किंवा मुख्य पर्पज स्पष्ट करतो. काय करतो हा जनरल ऑब्जेक्टिव्ह, जनरल ऑब्जेक्टिव्ह आपल्याला 1 किंवा 2 सेंटेन्समध्ये आपण त्याला जनरल ऑब्जेक्टिव्ह लिहितो आणि ते आपल्याला फक्त रिसर्चचा पर्पज काय आहे, आपला पर्पज काय आहे त्या रिसर्चचा हे आपल्याला स्पष्ट सांगतो. नंतर स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये काय आहे, जसं जनरल ऑब्जेक्टिव्ह आपण पूर्ण करण्यासाठी स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह केला जातो. जनरल ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण काय पाहिलंय, व्हॉट इज जनरल ऑब्जेक्टिव्ह. जनरल ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण कंटॅमिनेट वॉटरमध्ये लीड आयन रिमूव्ह करण्यासाठी ॲक्टिव्हेट कार्बन किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला काढायचे आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, त्याचे स्टेप लागतं. तर म्हणून ते स्टेप करण्यासाठी आपण काय करणार आहे, त्याचं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काढणार आहे, ठीक आहे. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हमध्ये काय येणार आहे, या रिसर्चचे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह कसे असतात. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे लीड कंटेनिंग वॉटर सॅम्पल प्रिपेअर करणे, ठीक आहे. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आपलं, त्याची स्टेप काय राहील, आपल्याला पहिली स्टेप आहे की लीड कंटेनिंग वॉटर सॅम्पल आपल्याला काय करावं, पहिले कलेक्ट करावं लागेल, ही पहिली स्टेप आहे. सेकंड स्टेप काय आहे, डिफरंट ॲक्टिव्हेटेड कार्बन डोजेस वापरून सॅम्पल ट्रीट करणे. आता ते डिफरंट सॅम्पल घ्यायचे आहे, त्या डिफरंट सॅम्पलमध्ये आपण हे काय करणार आहे, त्या सॅम्पलची आपण ट्रीटमेंट कार्बन डोजेस त्याच्यात वापरून त्याची नेहमी सिंपल आपण ट्रीटमेंट करणार आहोत. तिसरे काय आहे, ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंट नंतर लीड कॉन्सन्ट्रेट मेजर करणे, ठीक आहे. जसं आपण ट्रीटमेंट दिलं आहे त्याच्यात, तर त्याच्या तिसरी ट्रीटमेंट काय आहे की लीड ट्रीटमेंट दिल्याच्या आधी त्याचं काय होतं, ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचे काय फरक पडला आहे, ठीक आहे. चौथी स्टेप काय आहे, पर्सेंटेज रिमूव्हल कॅल्क्युलेट, आणि त्याच्या चौथी स्टेप काय आपली पर्सेंटेज रिमूव्ह करायची, ठीक आहे. रिमूव्हल किती झाले, किती त्यातलं लीड किती आयरन त्याचं रिमूव्ह झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि पाचवी स्टेप काय आहे, लीड आयन रिमूव्हलसाठी ऑप्टिमम ॲक्टिव्हेटेड कार्बन डोजेस डिटर्मिनेट करणे. आता लीड आयन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला किती कार्बनचे डोजेस लागले हे आपल्याला डिटर्माइन करावं लागेल पाचव्यामध्ये. आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आणि कसा असतो, हा स्टेप बाय स्टेप असतो, ठीक आहे. तर काय पाहिलं आपण याच्यात, पहिलं आपण काय पाहिलं की जो आपण काढत आहे पहिले आपला जनरल ऑब्जेक्टिव्ह आहे. जनरल ऑब्जेक्टिव्हचा आपला टॉपिक काय आहे, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय, जनरल ऑब्जेक्टिव्ह काय घेतला आपण, टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ ॲक्टिव्हेटेड कार्बन इन रिमूव्हिंग लीड आयन फ्रॉम द कंटॅमिनेट वॉटर. म्हणजे कंटॅमिनेट वॉटरमध्ये काय आहे, लीड आयन आहे, त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. कशाने आपण रिमूव्ह करणार आहे, ॲक्टिव्हेटेड कार्बन वापरून आपण त्याला रिमूव्ह करत आहे, ठीक आहे. तर हे ॲक्टिव्हेटेड कार्बन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करत, त्याचे स्टेप बाय स्टेप करत आहे. तर लीड कंटेनिंग वॉटर पहिले आपल्याला कलेक्ट करावं लागेल. पहिली स्टेप काय आहे, लीड कंटेनिंग वॉटर आपल्याला काय करावं लागेल, कलेक्ट करावं लागेल. दुसरी स्टेप काय आहे, डिफरंट ॲक्टिव्हेटेड कार्बन डोजेस वापरून त्या सॅम्पलला आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल, ठीक आहे. नंतर त्या ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंट नंतर त्या वॉटरमध्ये काय फरक पडला ते आपल्याला मेजर करावं लागेल आहे. त्याचे चौथं काय आहे, पर्सेंटेज रिमूव्हल कॅल्क्युलेट करावं लागेल. किती पर्सेंटेज त्याचा किती पर्सेंटनी आपण त्याला आयरननी रिमूव्ह केलेलं आहे हे नोट डाऊन करावं लागेल.
आणि 5वी स्टेप आहे लीड आयन रिमूव्हेबलसाठी ऑप्टिमम ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस किती डिटरमाइन केले. ठीक आहे. आणि ही जी आपली आहे ही जी स्पेसिफिक स्टेप आहे ती कशी आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याला फॉलो करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रिपेअर लीड कंटेनिंग वॉटर सॅम्पल, टू ट्रीट सॅम्पल विथ डिफरंट ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस, टू मेजर लीड कॉन्सन्ट्रेशन बिफोर द अँड आफ्टर ट्रीटमेंट, टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज रिमूव्हल, टू डिटरमाइन द ऑप्टिमम डोसेस. हे आपलं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट पाहू आपण स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह. स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, स्मार्टचे आपल्याला इथे लॉंग फॉर्म दिलेला आहे. स्मार्ट म्हणजे एस म्हणजे आहे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिलेव्हंट आणि टी म्हणजे टाइम बाउंड. ठीक आहे. याला म्हणतात स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह तयार करताना स्मार्ट प्रिन्सिपल वापरले जातात. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह रिसर्च प्रॉब्लेमची संबंधित असावा. जो काही ऑब्जेक्ट आहे तो कसा असला पाहिजे, रिसर्चच्या संबंधित असला पाहिजे. आता पहिला एसचं म्हणजे काय पाहू. एस म्हणजे काय, स्पेसिफिक, हे माहिती आहे आपल्याला. ओ म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह नेमका नेमका आणि क्लिअर असावा. स्पेसिफिक म्हणजे काय, तो ऑब्जेक्टिव्ह जो आपण निवडत आहे तो कसाला पाहिजे, आपल्याला कसा असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. एम म्हणजे मेजरेबल. तर हा जो आपण जो रिसर्च क्वेश्चन करत आहे, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह जो काढत आहे तो कसा असायला पाहिजे, रिझल्ट मेजर करता आला पाहिजे. याचा जो रिझल्ट येईल तो कसा आला पाहिजे, रिझल्ट मेजर करता आला पाहिजे. सेकंड ए काय, थर्ड काय, ए म्हणजे अचिवेबल. म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह कसा असायला पाहिजे, रिसोर्समध्ये पूर्ण करता आला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह कसा असायला पाहिजे, त्याचा जो काही आपण रिसोर्सेस वापरले आहे त्याच्यात तो पूर्ण करता आला पाहिजे. रिसोर्सेस म्हणजे काय, आपलं जो किती केमिकल प्रेझेंट आहे, कोणते इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे, याच्यानुसार आपण तो रिझल्ट काय करणार आहे, ऑब्जेक्टिव्ह काढणार आहे. आर म्हणजे रिव्हेलंट. रिव्हेलंट म्हणजे काय, रिसर्च प्रॉब्लेमशी संबंधित असावा. आपण रिसर्च जो करत आहे त्याच्याच संबंधित ते ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. टी म्हणजे काय, टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह ठराविक टाइम पिरियडमध्येच पूर्ण झाला पाहिजे. असं नाही की आपण आता घेतला तो त्याला वर्षानुवर्ष लागत आहे, तर टाइम पिरियड नाही आहे, त्या टाइममध्येच तो झाला पाहिजे. ठीक आहे. तर स्मार्ट ऑब्जेक्टिव्हमध्ये काय होते, स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह जेव्हा आपण वापरतो त्यामुळे आपला रिसर्च काय होते, अधिक ऑर्गनाइज होतो. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल बनते. ॲक्शन वर्ब फॉर ऑब्जेक्टिव्ह. यूज ॲक्शन वर्ब टू डिटरमाइन, टू इव्हॅल्युएट, टू कम्पेअर, टू अनालाइज, टू इन्व्हेस्टिगेट, टू मेजर, टू सिंथेसाइज, टू कॅरेक्टर्स. ठीक आहे. हे सगळे काय आपले रिसर्च ऑब्जेक्टिव्हचे ॲक्शन वर्ब आहे. ठीक आहे. ॲक्शन वर्ब म्हणजे आपण काय करतो, त्याच्या रिसर्च ऑब्जेक्ट जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपलं काय असते, ॲक्शन वर्ब आपण हे वापरतो. ठीक आहे. तर पहिला आहे टू स्टडी किंवा टू अंडरस्टँड. म्हणजे यासारखे वर्ड खूप जनरल असू शकतात लिहिताना. ठीक आहे. जे आपण रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असतो ना त्याच्यात आपण काय करत असतो, टू डिटरमाइन म्हणजे आपल्याला काय काढायचे आहे. ठीक आहे. तर टू डिटरमाइन टू हे काय खूप जनरल आहे, खूप सोपी आहे, किंवा आपण काय होतं जनरली आपण हे वापरतो. ठीक आहे. तर हे न वापरता आपण कुठले शब्द वापरू शकतो, मेजरेबल ॲक्शन वर्ब वापरल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह अधिक स्पेसिफिक बनतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण वापरला टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयरन इन वॉटर सॅम्पल, तर हा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आणि मेजरेबल आहे. ठीक आहे. टू स्टडी, टू अंडरस्टँड, ठीक आहे, हे आपण काय करतो, ऑब्जेक्टिव्हला वापरतो. म्हणजे आपण टू डिटरमाइन म्हणजेच काय झालं, आपला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, आपल्याला काय काढायचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्याला नेमकं त्या रिसर्चमधून काय काढायचं आहे. तर आपल्याला त्या रिसर्चमधून काय काढायचं आहे, टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयरन इन वॉटर सॅम्पल. आपल्याला काढायचं आहे, त्या वॉटरमधून आपल्याला आयरन किती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयरन किती आहे, आपल्याला ते काढायचं आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपलं क्लिअर आहे आणि मेजरेबल आहे ना. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयरन वॉटर म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन काढत आहे आणि कॉन्सन्ट्रेशनच काय आपलं मेजरेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं पार्ट 4 येतो, दॅट इज अ हायपोथेसिस फॉर्म्युलेशन.
हायपोथेसिस फॉर्म्युलेशनमध्ये आपण काय करतो? पहिलं आपण हायपोथेसिस म्हणजे काय ते पाहू. ठीक आहे. आता हायपोथेसिस म्हणजे काय? अ टेंटेटिव्ह, टेस्टेबल अँड लॉजिकल प्रेडिक्शन अबाउट द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. आता सरळ सोपी भाषेत म्हणजे हायपोथेसिस म्हणजे काय? एक अंदाज. एक आपण पहिलेच काय काढतो त्या रिसर्चचा एक पहिलाच काय काढतो आपण अंदाज काढतो. म्हणजे आपण रिसर्च काढताना आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर हे आलं पाहिजे, म्हणून त्याला म्हणतो आपण टेंटेटिव्ह स्टेटमेंट. हे आहे का टेंटेटिव्ह स्टेटमेंट की आम्ही एक्सपेंड केल्यावर हे येऊ शकते. ठीक आहे. म्हणजेच दोन किंवा अधिक व्हेरिएबलमधील एक्सपेक्टेड रिलेशनशिप बद्दल केलेले टेम्पररी आणि टेस्टेबल प्रेडिक्शन म्हणजे हायपोथेसिस. हायपोथेसिस हा फायनल कन्क्लुजन नसतो. ठीक आहे. हा फायनल कन्क्लुजन नसतो. हा आपण फक्त काय करतो, एक काय म्हणतो आपण एक अंदाज काढतो की आम्ही जे एक्सपेरिमेंट करतो त्या एक्सपेरिमेंटमध्ये हे असं होऊ शकते. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण हायपोथेसिस. तर हायपोथेसिसचा एक्सपेरिमेंटचा रिझल्टनुसार हायपोथेसिस एक्सेप्ट किंवा रिजेक्ट केला जाऊ शकतो. ठीक आहे. हायपोथेसिस आपण जर आपला बरोबर आला तर आपला काय एक्सपेरिमेंट हा बरोबर झाला, आणि जर एक्सपेरिमेंट आपला त्या हायपोथेसिस अनुसार नाही झाला तर आपला एक्सपेरिमेंट काय होऊ शकतो, रिजेक्ट होऊ शकतो, है ना. म्हणून याला काय म्हणतात, हायपोथेसिस. जे आपण सरळ म्हणून त्याला म्हणतो अंदाज. आपण अंदाज काढतो की आपल्याला काय होणार आहे, आपल्या एक्सपेरिमेंट काय होऊ शकते. ठीक आहे. टेंटेटिव्ह स्टेटमेंट असतो तो. एक्झाम्पल जर आपण घेतलं हायपोथेसिसचं समजा. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. हाऊ डज ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस अफेक्ट्स लीड आयन रिमूव्हल. या क्वेश्चनसाठी हायपोथेसिस असा तयार करता येईल. इन्क्रीजिंग ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस विल increases द पर्सेंटेज रिमूव्हल ऑफ लीड आयन फ्रॉम वॉटर. ठीक आहे. आपला प्रश्न काय आहे की हाऊ डज ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस अफेक्ट द लीड आयन रिमूव्हल. किती कार्बन डोसेस हा ॲक्टिवेट झाला लीड आयन रिमूव्ह करण्यासाठी. या रिसर्च क्वेश्चनमध्ये आपल्याला त्याचं हायपोथेसिस काय असेल, म्हणजे आपलं कन्सिडर काय करू शकतो आपण किंवा त्याचा अंदाज काय लावू शकतो की त्याचा हायपोथेसिस असा होऊ शकतो. इन्क्रीजिंग ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस विल increases द पर्सेंटेज रिमूव्हल ऑफ लीड आयन फ्रॉम वॉटर. याचाच अर्थ काय आहे, ॲक्टिव्हेटेड कार्बनचे डोसेस वाढल्यास लीड आयनचा रिमूव्हल पर्सेंटेजमध्ये वाढ होईल, असा रिसर्चरचा काय आहे, एक अंदाज आहे. तर हा हायपोथेसिस टेस्ट करता येतो. डिफरंट डोसेस वापरून एक्सपेरिमेंट केल्यानंतर लीड रिमूव्हल पर्सेंटेज कम्पेअर करता येते. ठीक आहे. याला म्हणतो आपण हायपोथेसिस. तर हायपोथेसिस हे दोन प्रकारे करू शकतो आपण, नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. नल हायपोथेसिस म्हणजे काय, आपण त्याला डिनोट करतो H नॉटने. ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस हॅज नो सिग्निफिकंट इफेक्ट ऑन लीड आयन रिमूव्हल. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय असेल, ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस हॅज अ सिग्निफिकंट इफेक्ट ऑन अ लीड आयन रिमूव्हल. हे दोन हायपोथेसिस आहे, नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ठीक आहे. पहिले आपण जर नल हायपोथेसिस घेतले त्याला H नॉटनी असे लिहिले जातात. तर नल हायपोथेसिस सांगतो की व्हेरिएबलमध्ये सिग्निफिकंट रिलेशनशिप किंवा इफेक्ट नाही. सॉरी. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस हॅज नो सिग्निफिकंट इफेक्ट ऑन लीड आयन रिमूव्हल. दुसरं आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, ज्याला H1ने आपण डिनोट करतो. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस सांगतो की व्हेरिएबलमध्ये सिग्निफिकंट रिलेशनशिप किंवा इफेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्हेटेड कार्बन डोसेस हॅज अ सिग्निफिकंट इफेक्ट ऑन लीड आयन रिमूव्हल. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसच्या आधारे नल हायपोथेसिस रिजेक्ट करायचा की नाही हे ठरवले जाते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस. आता हायपोथेसिस असा कसा असायला पाहिजे. ठीक आहे. एक चांगला हायपोथेसिस करायसाठी आपल्याला काय पाहिजे, तो कसा असायला पाहिजे, क्लिअर आणि स्पेसिफिक पाहिजे. तो एक्सपेरिमेंटद्वारे टेस्ट करता आला पाहिजे. त्यातील व्हेरिएबल मेजरेबल असलेच पाहिजे. हायपोथेसिस लॉजिकल असावा आणि एक्झिस्टिंग सायंटिफिक नॉलेजवर आधारित असावा.
त्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स यातील एक्सपेक्टेड रिलेशनशिप स्पष्ट असावा. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर वाढल्यास रिएक्शन रेट वाढते. हा हायपोथेसिस क्लिअर, मेजरेबल आणि टेस्टेबल आहे. नेक्स्ट इज स्टेप्स इन फॉर्मेशन ऑफ हायपोथेसिस. फर्स्ट आहे, पहिला कसा आला पाहिजे आपण पाहिला आता. अंडरस्टँड द रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे, हायपोथेसिस फॉर्म्युलेशन करताना आपल्याला काय पाहिजे, त्याचे स्टेप आहेत. पहिला काय करायला लागेल, आपल्याला जो रिसर्चचा प्रॉब्लेम आहे त्याला पहिले समजून घ्यावं लागेल. नंतर त्याचे जे काही रिलेटेड लिटरेचर असेल ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल किंवा काढावं लागेल. नंतर व्हेरिएबल आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. नंतर स्टेट द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबलची आपलं रिलेशन काढावं लागेल. नंतर हायपोथेसिस काढावं लागेल, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काढावं लागेल आणि त्याची आपल्याला टेस्ट काढावं लागेल. ठीक आहे, टेस्टिबल आणि क्लिअरिटी त्याची काढावं लागेल. हे काय त्याचे स्टेप्स आहे हायपोथेसिस काढताना. नेक्स्ट आहे पार्ट एक्सपेरिमेंटल डिझाईन. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे काय म्हणू आपण, अ स्ट्रक्चर्ड प्लॅन फॉर कंडक्टिंग अन एक्सपेरिमेंट अँड कलेक्ट व्हॅलिड डाटा. आता जो आपण काय करत आहे, रिसर्च करत आहे, बरोबर आहे, आपण काय करत आहे, रिसर्च करत आहे. तर रिसर्च करण्यासाठी काय असतो, एक पद्धत राहते, एक प्रोसेस राहते. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिझाईन म्हणतो. त्याच प्रोसेसला काय म्हणतो, डिझाईन म्हणतो. जसं आपण बिल्डिंग बांधताना आपण त्याचं काय करतो, पहिले मॅप तयार करतो आहे ना. तर मॅप तयार करण्यास म्हणजे काय, ते आपण त्याला एक डिझाईन करतो आणि त्या डिझाईननुसार आपण स्टेप बाय स्टेप त्याला फॉलो करत जातो, म्हणून त्याला म्हणतात आहे मॅप किंवा सॉरी त्याला डिझाईन म्हणतात. तसंच आपल्याला एक्सप्लेन करताना, रिसर्च करताना आपण काय करतो, त्याचा एक डिझाईन तयार करतो, म्हणजे त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा त्याला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, तर एक्सपेरिमेंट डिझाईन म्हणजे काय, अ स्ट्रक्चर्ड प्लॅन फॉर कंडक्टिंग अन एक्सपेरिमेंट अँड कलेक्ट व्हॅलिड डाटा. म्हणजे आपण जो स्ट्रक्चर तयार करतो कशासाठी, ते एक्सपेरिमेंट होण्यासाठी आणि त्याचा आपल्याला डाटा कसा तयार करता आला पाहिजे, कलेक्ट करता आला पाहिजे, व्हॅलिड डाटा आपल्याला कलेक्ट करता आला पाहिजे. यामध्ये व्हेरिएबल कंट्रोल, प्रोसिजर, रिप्लिकेशन, डाटा कलेक्शन आणि डाटा अनालिसिस यांचा सुद्धा समावेश असतो.